जय सद्गुरू, जय शिवराय। आज मी थोड्या वेगळ्या प्रकारची बटाटा आणि मेथी मिक्स सुकी भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी मेथी घेतली आहे, ती व्यवस्थित साफ करून स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून बारीक चिरून घेते। मेथी आणि बटाटा मिक्स केल्यावर मेथीचा कडवटपणा दूर होतो, लहान मुलंही मग भाजी आवडीने खातात। मेथी बारीक चिरून घेतली आहे आणि मी आता बटाटा सोलून त्याचे अशा प्रकारे मोठे मोठेच काप ठेवते। या भाजीमध्ये मी जास्त तिखट वापरणार नाही, म्हणून मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तुम्हाला हवे असेल तर मिरची 1 घ्या, जास्त तिखट पाहिजे असेल तर 4 घेतल्या तरी चालतील। आणि एक मोठा कांदा घेतला आहे, कांदा पण मी बारीक चिरून घेते। कधीतरी अशी सुकी भाजी करून बघा, थोडी वेगळ्या प्रकारे छान लागते। गॅसवर मी आता भांडं ठेवून 1 चमचा तेल घालते। यात मी राई नाही टाकली, फक्त जिऱ्यावर ही भाजी बनवते। अर्धा चमचा मी हिंग घातला आहे। यात कापलेली बटाटी घालून व्यवस्थित परतून घेते। जोडीलाच मी अर्धा चमचा मीठ घातला आहे। फक्त 2 मिनिटं मी वाफ देते, जेणेकरून बटाटी थोडी मऊ होतील, पूर्ण शिजवलेली नाही आहेत। पुन्हा त्याच भांड्यामध्ये मी 1 चमचा तेल घालून कट केलेली मिरची, कट केलेला 1 कांदा घालते आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून टाकलेल्या आहेत। कांदा थोडा मऊ झाला, लालसर झाला की त्यात आपण अर्धी शिजवलेला बटाटा घालते। आता मी अर्धा चमचा हळद घातली आहे आणि 1 चमचा लाल तिखट, आमचा घरचा मसाला ज्याला आम्ही आगरी मसाला बोलतो, आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे। ही अर्धी शिजलेली बटाटी त्यात घालते मी। आता वरून ही कापलेली मेथी घालते। मेथी बटाटा व्यवस्थित परतून घेतले। आता मीठ आपण बटाट्यामध्ये टाकलेलाच आहे, म्हणून वर मीठ टाकायची गरज नाही। 5 मिनिटं वाफ देते। बटाटा शिजलेला होता, मेथी शिजायला वेळ लागत नाही। आणि अगदी थोडीशी चिमूटभर मी साखर घातली आहे। साखरेमुळे भाजीची टेस्ट बदलते, चवीला खूप छान भाजी लागते। मी बनवलेली बटाटा मेथी भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। या भाजीचा मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे, तो पण तुम्ही नक्की पहा। कमेंट करून नक्की सांगा भाजी कशी झाली आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।